दरम्यान जंगलातील गोरिल्ला लढाईमध्ये नक्षलवाद्यांची बटालियन 1 आणि त्यांचा नेता माडवी हिडमा अत्यंत निष्णात आहेत। त्यामुळे करेगुट्टाच्या डोंगरावर होऊ घातलेलं ऑपरेशन सुरक्षा दलांसाठी सोपं नसल्याची प्रतिक्रिया नक्षलविरोधी लढ्याचे जाणकार प्राध्यापक अरविंद सोहोनी यांनी दिली आहे। अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचं बटालियन 1 त्यांच्या प्राइम युनिट राहिलं आहे। बटालियन 1 अदृश्य शक्ती आहे, मात्र बटालियन 1 हीच नक्षलवाद्यांची सर्व शक्ती आहे असेही नाही। बटालियन 1 ला घेरलं म्हणजे नक्षलवाद संपेल असं होणार नसल्याचं सोहोनी म्हणाले। निश्चितच अशा प्रकारचं ऑपरेशन करणं हे खूप प्रचंड मोठं आव्हान आहे आणि याच्यातून सुरक्षा दलं सुद्धा अशा प्रकारच्याच चकमकींमधून शिकत आलेली आहेत आणि आज त्यांचं सुद्धा एक मॉरल जबरदस्त बूस्टअप झालेला आहे। आणि मॉरलचा विचार केला तर नक्षलवादी पिछाडीवर आहेत, त्याच्यामुळे कदाचित वेळ लागतो आहे, परंतु याच्यातून निश्चितच एक मोठं यश मिळण्याची शक्यता आहे। काही लोक अशा अफवा पसरवतात आहेत की कुठून तरी नक्षली तिथून पसार झालेले आहेत, नाहीतर 5-6 दिवसात अजून मोठी चकमक झाली असती, परंतु या प्रकारच्या अफवांना अजूनपर्यंत कुठूनही दुजोरा मिळालेला नाही आहे। पेशन्सची लढाई आहे आणि ज्या पद्धतीने नक्षल्यांनी लगेचच एक परत शांती वार्तेचा एक सूर आळवलेला आहे, त्याच्यातून असं जाणवतं की खरोखरच त्यांचे मोठे लीडर तिथे फसलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।